राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 7 जागांपैकी केवळ एकाच जागेवरून अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत सस्पेन्स कायम होता. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी ज्या नावाची चर्चा होती त्याच ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून अधिकृतरित्या राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षातील अनेक दिग्गजांना डावलून नवख्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आता या विषयावर सोलापूरचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाची इच्छा असते, काही खासदार असतील, काही माजी मंत्री असतील, बऱ्याच लोकांना या पदाकरता ते सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करत होते. पण शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे जे काही जमेच्या बाजू बघितलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यांच्या जमेच्या बाजू ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या, म्हणजे त्या स्वतः डॉक्टर आहेत, ते प्राध्यापक आहेत आणि त्या दलित समाजातून येणारी जी आमची मागासवर्गीय समाजातली जी भगिनी आहे तिचा खडतर प्रवास शिंदे साहेबांनी बघितला. एक झोपडपट्टीतल्या महिलेला शिंदे साहेब इतकं मोठं पद देऊ शकतात, हे शिंदे साहेबांचं वेगळंपण आहे. ज्योतिताई हे निमित्त आहेत आज. शिंदे साहेबांचं वेगळंपण काय आहे या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हे आज अनेक बाकीच्या नेत्यांना सुद्धा हे शिंदे साहेबांनी जे करून दाखवले असेल त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा तोंडात बोट घातले असतील की शिंदे साहेब असं करू शकतात का. एवढ्या सर्वसामान्य घरातल्या महिलेला इतका मोठा मान, की तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातले जे काही 7 लोकांची नावं येणार आहेत ती किती मोठी माणसं आहेत, त्यांचा राजकीय इतिहास किती मोठा आहे. त्याबरोबर त्या उंचीला ज्योतिताईंना नेऊन पोहोचवलेला आहे. आणि ज्योतिताई ही बाबासाहेबांची, शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित असलेली आमच्या चळवळीतली भगिनी आहे. ही नक्कीच महाराष्ट्राचं नाव रोशन करेल असा मला विश्वास आहे.